नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी येथील युवकाचे अमेरिकेतील शिक्षण संस्थेत अडकलेले 5 लाख रुपये परत मिळवून देण्यात परभणी सायबर पोलीस विभागाला यश आलं आहे. हायब्रिड शिक्षणाच्या नावाखाली ही फसवेगिरी केली होती. 1 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर $5,000 परत मिळविण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. याबद्दल पोलीस विभागाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. परभणी शहरातील कादराबाद प्लॉट परिसरातील एका 25 वर्षीय युवकानं हायब्रिड पद्धतीनं शिक्षण घेण्यासाठी डिसेंबर 2024मध्ये ॲडव्होसी कन्सल्टन्सीमार्फत अमेरिकेतील एका विद्यापीठाकडे अर्ज करून प्रवेश निश्चित केला होता. परंतु ॲडव्हो कन्सल्टन्सी यांना हायब्रिड एज्युकेशनसाठी ॲडमिशनबाबत बोलणी झालेली नसताना युनिव्हर्सिटी आणि ॲडमिशन कंपल्सरी रेग्युलेशन ॲडमिशन घ्यावे लागेल असे त्यांना तेथे गेल्यानंतर कळविण्यात आले. ही बाब लक्षात घेता त्यांनी दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करूनही त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सायबर सेलकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीनंतर मागील 1 वर्षापासून केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून विद्यार्थ्याला पैसे परत मिळाले आहेत. या संदर्भामध्ये मिळालेली माहिती अशी की परभणी शहरातील कादराबाद प्लॉट परिसरातील सय्यद आसिम रौफ यांनी डिसेंबर 2024मध्ये अमेरिका येथील कॅन्सस राज मेसुरी येथे MS बिझनेस ॲनालिटिक्स शिक्षण घेण्यासाठी एडवाय या कन्सल्टन्सीमार्फत अर्ज केला होता. याकरता त्यांनी $5,000 म्हणजे $4,33,000 ऑनलाईन पद्धतीने पाठवले होते. हे पैसे त्यांनी ॲडवाय या कन्सल्टन्सीमार्फत प्राप्त झालेल्या लिंकद्वारे अविला युनिव्हर्सिटी कॅन्सस राज्य मेसुरी यांच्या खात्यावर पाठविले होते. ही रक्कम सय्यद आसिम यांच्या खात्यावरून विद्यापीठाच्या खात्यावर वर्ग झाली होती. दरम्यान ही प्रक्रिया होत असताना कन्सल्टन्सीने कोणतेही काम केलं नाही. या संदर्भात त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्यांचा प्रवेश प्रक्रियेची माहिती घेतली. कन्सल्टन्सी ज्या महाविद्यालयात सय्यद आसिम यांना प्रवेश देण्याची इच्छुक होती त्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश नको होता. यावरून आसिम यांनी प्रवेशासाठी पाठवलेली रक्कम परत देण्याची मागणी केली असता त्यांनी रिटर्न फ्लाईट तिकिटाची माहिती विचारून त्याचवेळी तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत देतो असे सांगितले. त्यांनी सर्व प्रक्रिया करून त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर 3 महिने त्यांनी पाठपुरावा केला. शेवटी एप्रिल 2025मध्ये सय्यद आसिम यांनी सर्व कागदपत्र या संदर्भात परभणी शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे याबाबत तक्रार केली. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाकुळे, सायबर सेल पथकातील संबंधित कन्सल्टन्सीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. या प्रकरणाची माहिती देत दाखल तक्रारीच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल सांगून विद्यार्थ्याचे पैसे परत करण्यास सांगितले. यावरून सुरुवातीला कोणतंही उत्तर न देणाऱ्या कन्सल्टन्सीने काही दिवसापूर्वी पैसे परत मिळतील असं आश्वासन दिलं. विद्यापीठाकडून या संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने शेवटी कन्सल्टन्सीने विद्यार्थ्याचे $5,000 परत केले आहेत. सायबर सेलकडून तांत्रिक पुराव्याच्या साह्यानं करण्यात आलेल्या कारवाईने सदर पैसे परत मिळाले आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आणि त्यांचे पथक, यामधील पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाकुरे, सहाय्यक अंमलदार बालाजी रेड्डी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश कौटकर, मोहम्मद शारेख, स्वप्नील पोद्दार, सय्यद हिना, रजवी मुर्तुजा यांनी केले असून या कारवाईचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्वागत केले आहे. मानवत पोलीस स्थानक या ठिकाणी दाखल असलेल्या शिडी बैल चोरी प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं शिताफीनं ताब्यात घेतलं आहे. मानवत पोलीस स्थानकामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, रंगनाथ दुधाटे, चंदनसिंह परिहार, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, सचिन भदरगे, गजानन क्षीरसागर यांचं पथक शहरात गस्तीवर असताना अचानक बसस्थानकात आले असता त्यांना साखळा प्लॉट परिसरातील आरोपी राहुल सिंग दारासिंग दुधानी याने मानवत तालुक्यातील मंगरुळ येथून 1 शेळी आणि 1 बोकड चोरून आणल्याचे कळले. या माहितीच्या आधारे पथकाने साखळा प्लॉट येथे आरोपीच्या घरी पोहोचले असता त्यांना राहुल सिंग दारासिंग दुधानी हा घरी आढळला. त्याच्या घराची झडती घेतली असता
घरी बांधलेला बोकड देखील आढळून आला. याबाबत चौकशी केली असता सदर शेळी आणि बोकड हा मंगरुळ येथील साथीदार कालासिंग गुरुबच्चन सिंग दुधानी याच्या मदतीने त्याचे दुचाकीवर चोरून आणल्याचे सांगितले. यानंतर केलेल्या कारवाईत पथकानं आरोपीसह 21,000चे बोकड जप्त केले असून पुढील कारवाईसाठी मानवत पोलीस ठाण्यामध्ये संबंधिताला सुपूर्द करण्यात आला आहे. क्षय रुग्णांना निक्षय पोषण निधी हा आधार आधारित प्रणालीद्वारे वितरित केला जात होता. मात्र केंद्र सरकारनं नवीन प्रणाली लागू केल्यामुळे हा निधी वर्ग करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. निधी उपलब्ध होताच DBTद्वारे तो थेट क्षय रुग्णांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे राज्यमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांनी विधान परिषदेत सांगितलं. केंद्र सरकारचा निक्षय पोषण योजना अंतर्गत क्षय रुग्णांना प्रोटीनयुक्त आहारासाठी देण्यात येणारा निधी गेल्या काही महिन्यापासून रखडल्याची लक्षवेधी सूचना सदस्य उमा खापरे यांनी विधान परिषदेत मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोले बोर्डीकर बोलत होत्या. या योजनेत केंद्र सरकारचा 60% आणि राज्य शासनाचा 40% असा हिस्सा आहे. केंद्राचा हिस्सा प्राप्त झाल्याशिवाय राज्य शासनाला आपला वाटा जमा करता येत नाही. त्यामुळं राज्य शासनाकडून स्वतंत्रपणे निधी वितरित करता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित अधिकारी दिल्ली येथे जाऊन पाठपुरावा करून आले असून निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच प्रलंबित निधी वितरित होईल. तसेच जनप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना प्रोटीनयुक्त आहारासाठी मदत करावी असं आवाहन करण्यात आलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.